अयोध्या कांड सर्ग 1 पुढे चालू. अहंकार, बुद्धी, 5 प्राण, 10 इंद्रिये यांच्या समूहासच सुज्ञजन जन्म, मरण, सुख, दुःख इत्यादी धर्म असणारे लिंग शरीर असे म्हणतात. लिंग देहाचा अभिमानी या जगात जगव्यापक जीव या नावाने विख्यात आहे. अनिर्वचनीय आणि अनादी अशी विद्या ही जीवाची कारण उपाधी मात्र आहे असे सांगितले जाते. शुद्ध चैतन्यास स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा 3 देहांच्या उपाधी आहेत आणि जीव या उपाधींनीही युक्त असाच आहे. या उपाधी रहित झालेवर तोच जीव परमेश्वर आहे असे म्हणतात. हे रघुश्रेष्ठा, जागृती, स्वप्न, सूक्ष्म अशी ही 3 प्रकारची सृष्टी असून तिच्यापेक्षा तुम्ही संपूर्णतः विलक्षणच की आहात. केवळ चैतन्य रूप असणारे तुम्ही तिचे साक्षी आहात. अहो, हे संपूर्ण जगत तुमच्या पासूनच की उत्पन्न झाले असून तुमच्या मध्येच ते स्थित असून ते संपूर्णपणे तुमच्या मध्येच की लीन होऊन राहते. म्हणून तुम्ही सर्वांचे कारणही आहात. रज्जू ठिकाणी दिसणाऱ्या सापाप्रमाणेच स्वतःला जीव मानल्यामुळे मनुष्यास भय वाटत असते. परंतु मीच परमात्मा आहे असे जाणून घेतल्यानंतर तो सर्व भय आणि दुःखापासून मुक्त होऊन जातो. चिन्मात्र ज्योती स्वरूपानेच तुम्हीच सर्व देहांमध्ये स्थित राहून देहामधील सर्व बुद्धींना प्रकाशित करता. म्हणूनच तुम्ही सर्वांचे आत्माच की आहात. रज्जूवर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे अज्ञानामुळे तुमच्या ठिकाणीच सर्व जगाची कल्पना केली जात असते. मला ज्ञान झाल्यावर सर्व काही लीनच की होऊन जाते. मात्र ज्ञान झाल्यावर सर्व काही लीनच की होऊन जाते. म्हणूनच मनुष्याने नेहमी ज्ञान प्राप्तीचाच अभ्यास करावयास हवा. तुमच्या चरण कमळांवरील भक्तीने युक्त असणाऱ्या पुरुषांनाच क्रमाने ज्ञानाची प्राप्ती होत असते. म्हणून तुमच्यावर भक्ती असणारे पुरुषच मुक्तीस पात्र आहेत. हे प्रभो, मी तर तुमच्या भक्तांचेही भक्त असणाऱ्यांचा दास आहे. म्हणून मला मोहित न करता माझेवर अनुग्रह करावा. हे प्रभो, तुमच्या नाभी कमलमधून उत्पन्न झालेले ब्रह्मदेव माझे पितासून, म्हणून मी तर तुमचा नातूच की आहे. हे राघवा, तुमचा भक्त असणाऱ्या माझे रक्षण आपण करावे. अशा प्रकारे आपल्या भावना व्यक्त करून वारंवार प्रणाम करून आनंदाश्रूंनी भरून नारद पुढे म्हणाले, हे रामा, ब्रह्मदेवांच्या प्रेरणेनेच मी तुमच्याकडे आलोय. हे रघुश्रेष्ठा, रावण वधासाठीच तुमचा अवतार झाला असून आता पिता दशरथ तुमचा राज्याभिषेक समारंभ करणार आहेत. हे श्रीरामा, जर तुम्ही राज्यामध्येच आसक्त होऊन रावण वध नाही केला, जर तुम्ही राज्यामध्येच आसक्त होऊन रावण वध नाही केला, तर भूमिभार हरण करण्याची जी प्रतिज्ञा तुम्ही केली होती तिचे काय होणार? ती खरी करा. कारण हे राजेंद्रा, तुम्ही तर सत्य प्रतिज्ञ आहात. नारदाचे भाषण ऐकून श्री रामचंद्र स्मित करून नारदांना म्हणाले, नारद मुनी, ऐका,
अशी एखादी गोष्ट आहे का की मला ज्ञात नाही? मी पूर्वी केलेली प्रतिज्ञा नक्कीच पूर्ण करेन, यात संशय नाहीच. कालक्रमाने ज्यांचे प्रारब्ध क्षीण होईल त्या सर्व असुरांना मारून पृथ्वीचा सर्व भारही मी हरण करेन. रावणाचा वध करण्यास्तव मी उद्याच दंडकारण्यात जाईन आणि तिथे सीतेच्या निमित्ताने मी त्या दुष्टाचा त्याच्या कुळासह नाश करेन. श्री रामचंद्रांनी अशी प्रतिज्ञा ऐकून महर्षी नारदांना अतिशय आनंद झाला. त्यानंतर श्रीरामांना 3 प्रदक्षिणा घालून दंडवत प्रणाम करून श्रीरामांची आज्ञा घेऊन मुनी आकाश मार्गे देवलोकी प्रस्थान करते झाले. मुनी श्रेष्ठ नारद आणि श्रीराम यांचा संवाद भक्तिपूर्वक वाचेल, ऐकेल वा स्मरण करेल तो वैराग्यपूर्वक देवांनाही दुर्लभ असे कैवल्य रूपी मोक्षपदाची क्रमाक्रमाने प्राप्ती करून घेईल. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. याप्रमाणे श्री अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादाचा अयोध्याकांड मधील पहिला सर्ग सफल संपूर्ण. हरिओम तत्सत.